झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघा रोखोक चर्चा करतोय सिंचनाचं पाणी नक्की मुरतंय कुठे। सिंचन घोटाळा ज्यांनी उघडकीस आणला त्या विजय पांढरे यांच्याकडे आपण जाऊयात, मुख्य अभियंता पांढरेजी। काही धरणांची किंवा काही प्रकल्पांची एफिशियन्सी कमी आहे असं तुम्ही म्हणताय, काय नेमका तो मुद्दा आहे? 2 दिवसापूर्वी आमचे क्वालिटी कंट्रोलचे कार्यकारी अभियंता यांनी जी तारळी धरणाची पाहणी केली आहे त्याचा मोबाईलवर मला रिपोर्ट दिला आहे। त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आहे की तारळीच्या फाउंडेशन गॅलरीमध्ये पाणी पूर्णपणे भरलेलं आहे। फाउंडेशन गॅलरी पाण्याने 100% भरली आहे। जवळजवळ मला वाटतं ती 2 मीटर बाय 1.5 मीटरची गॅलरी असणार कमीत कमी, आणि त्या धरणाच्या ऍडिट मधून पाणी बाहेर येत आहे गॅलरी फुल होऊन। तर हे काही चांगलं लक्षण नाही। कोलराऊटच्या कामामध्ये अशा प्रकारे गॅलरी पाण्याने पूर्ण भरणे हे ते काम योग्य नसल्याची लक्षण आहे। तसेच अनेक ठिकाणी कमीत कमी 25-30 ठिकाणी डाऊनस्ट्रीमला धरणातून काही कॉन्सन्ट्रेटेड स्पॉट्स आहेत, त्या स्पॉट्स मधून पाणी ऊज आउट होत आहे, हेही योग्य नाही। अगदी मी पुन्हा येतो पांढरेजी तुमच्याकडे। आपण दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी। दीपक, आपण पाहिलं पांढरेजींनी कुठल्या कामांमध्ये किंवा कशा प्रकारे हा गैरप्रकार झालाय हे थोडक्यात सांगितलं। काय सांगाल तुम्ही याबद्दल? काय तथ्य आरोपांमध्ये आणि कशा प्रकारे हा गैरकारभार झालेला आहे? भूषण, प्रामुख्याने जी उत्तरं समोर आली होती ती प्रकल्पाचे खर्च मोठ्या प्रमाणात का वाढले। आपल्याला माहिती आहे जवळजवळ 200% काही प्रकल्पांचे खर्च वाढलेले आहेत। विदर्भात असो, कोकणात असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, तारी प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रात आहे। अनेक प्रकल्पांचे खर्च वाढवले गेले। जर खर्च वाढला, सामानाची किंमती वाढल्या, सांगतात बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्या असा खुलासा केला जातोय। जर बांधकाम साहित्याचा किमती वाढला तर उत्कृष्ट बांधकाम साहित्य का वापरलं गेलं नाही? जर प्रकल्पाची किंमत वाढवली तर त्या किमतीनुसार साहित्यही चांगल्या दर्जाचं वापरायला पाहिजे होतं। परंतु पांढरे यांच्या अहवालामध्ये जे आलेलं आहे ते साहित्य निकृष्ट दर्जाचं वापरलेलं आहे। काम योग्य नाही धरणांचं। काही धरणं तर फुटतील अशी परिस्थिती आहे, म्हणजे खालच्या गावांना धोका आहे, जीव जाऊ शकतील याच्यामध्ये। अशी परिस्थिती असताना या सगळ्याची दखल घेण्याची गरज कुठल्याही राज्यकर्त्याला वाटली नाही। आणि आज अजितदादांनी याच विषयावरती राजीनामा दिला जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले। परंतु अजितदादांकडे 10 वर्ष हे खातं होतं, त्यावेळेला अजितदादांना कधीही कुठे वाटलं नाही की एखाद्या धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं का झालं याची चौकशी करावी। हे का झालं नाही असं याचं उत्तर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने आणि अजितदादांनी द्यायला हवं। नक्कीच आपण सचिन आयरांकडनं उत्तर घेऊया। आयर साहेब काय सांगाल? मी ते डिबेट करायला आज या निमित्ताने आलो नाही, परंतु नक्कीच जे पांढरेंनी सांगितल्याप्रमाणे मला इकडंच एवढं म्हणावं लागतं की बाई हे जावई शोध आजच का? जर ह्याच्या अगोदर जर टाइमली जर झालं असतं तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये या इरेग्युलरिटीज ज्याला आपण आज म्हणतोय जे अजून सिद्ध व्हायचंय त्याला आपल्याला लगेच आपल्याला आळा घालता आला असता। आणि त्यांना असं वाटतं की प्रशासन जर त्यांचं ऐकत नव्हतं किंवा वेगवेगळे माध्यम आहे, मग लोक आयुक्तांपासून न्यायालयांकडे पण ते जाऊ शकले असते। तो एक न समजणारा गुड आहे। एनिवेज तोही 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू। ज्याचा उल्लेख दीपकने केला बोला दीपक भाऊ। केवळ मांडणीच नाही तर मेंढगेरी समितीने सुद्धा त्यांचाही अहवाल आला, तेही आपण समोर तेही अहवाल आलेला आहे आणि तेही आपण टेबल केलेलं आहे। त्याची ऍक्शन टेकन रिपोर्ट्स पण आपण घेतलेले आहेत आणि त्या फाइंडिंग्सवरती पुढे जे काही निष्कर्ष आहेत ते सर्व लोकांना आपल्याला खुला करता आलेला आहे। प्रश्न असा आहे की ह्या ज्या काही टेंडर्स किंवा ह्या ज्या काही गोष्टी केल्या हे काही आज झालेल्या नाही आहे। ह्याची जर आपण एकंदरीत डेट जर आपण बघितली तर 2000, 2001, 2004, 2005 हे केलेलं आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सिंचनासाठी ज्या काही बजेट प्रोव्हिजन्स आपल्याला वेळोवेळी करायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने होऊ शकले नाही एकंदरीत आर्थिक परिस्थिती पाहता। आणि म्हणून त्याच्या काही लिमिट्स जे आहेत ते एवढे क्रॉस झालेत की DCRs जे वाढल्यानंतर हे रेट स्वाभाविक आहेत हे वाढले गेले। राधा राहिला प्रश्न हे रेट्स वाढले गेले तर हे डोळे झाक करून घेऊन त्याला आपण सँक्शन दिलाय का? तसं नाहीये। टेक्निकल कमिटीज जे आहे, जे IAS अधिकारी जे असतात किंवा जे काही इंटेलेक्च्युअल्स असतात ज्यांना हे वाटते, जे निष्कर्षाला येतात की नाही हे टेक्निकल ग्राउंडवरती एवढा DCRs वाढल्यानंतर एवढे दर आपल्याला घ्यायला काही हरकत नाही, त्याची मान्यता मिळवल्यानंतर ह्या सर्व निविदा म्हणा किंवा त्याला आपल्याला अप्रुव्हल्स दिलेले बाय मीन्स ऑफ टेंडर। राहिला आता कामाचा दर्जा व्यवस्थित झाला नसेल
तर त्याला मंत्री जबाबदार राहू शकत नाही. त्याला जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा जे टेक्निकल ग्राउंडवरती आपण ज्यांना मान्यता दिली या सर्व प्रक्रियेबद्दल आपण त्याला करू शकतो. हां, कॉन्शियस डिसिशन घेऊन आपण तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी केली नाही हा जो आरोप होतोय त्यात तथ्य आहे की नाही ते स्पष्ट होईल. परंतु जिकडे जिकडे झी 24 तास एक पाऊल पुढे.